तारण जर विश्वासाने आणि देवाच्या कृपेने आहे, तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आलं? पवित्र शास्त्र सांगतं की तुमचं तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे. म्हणजे आपल्या पापांची क्षमा किंवा तारण हे धर्म कर्म करून काहीतरी करून नाही, तर जे प्रभू येशूने केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून होत असतो. धर्म माणसाला करायला लावतो, हे करा ते करू नका. पण तारण शास्त्र सुवार्ता ही आहे की आपण काही करायची गरज नाही, जे करायला पाहिजे ते सर्व त्याने करून ठेवलेलं आहे. ते आपण समजून त्याच्यावर विश्वास ठेवू, ते स्वीकारायचं आहे. तर रोमकरासपत्राचा अभ्यास करत असताना आपण 3ऱ्या अध्यायात पोहोचलो आहोत. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाकडे प्रवास. आणि आजचा विषय आहे नियमशास्त्राचा उद्देश किंवा नियमशास्त्र कशासाठी. आणि शास्त्रभाग आहे रोमकरासपत्र 3:19 आणि 20. रोमन्स 3:19-20. आता रोमकरासपत्र हे विशेषतः सुवार्तेविषयीचं पत्र आहे की सुवार्ता काय आहे. आणि हे जर आपल्याला समजायचं असेल की येशू ख्रिस्ताची सुवार्ता काय आहे, तर ते कोणत्या दुसऱ्या तिसऱ्या पुस्तकात नसून रोमकरासपत्रात ती सविस्तरपणे सांगितलेली आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण होण्यासाठी देवाचं सामर्थ्य तिच्यात आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वी जी घटना घडली, प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं, ते ज्यावेळेस आपण ऐकतो सांगतो त्याच्या वचनाने, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य प्रकट होतो आणि विश्वासाने जे स्वीकारतात त्यांच्या आत्म्याचं तारण होतं. म्हणून पाऊल करंथीकरांना लिहितो की ज्यांचा नाश होत आहे त्यांना ही सुवार्ता मूर्खपणा आहे की 2000 वर्षापूर्वी होऊन गेलेला माणूस आज कसं काय मुक्त करू शकतो, आज कशी काय क्षमा करू शकतो. त्यांच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. पण आपण जे तारण पावलेले, ज्यांचं तारण होत असले, त्यांच्यासाठी ते देवाचं सामर्थ्य आहे. आणि तो पुढं असं म्हणतो की गाजवलेल्या सुवार्तेच्या मूर्खपणाच्या द्वारे जगाचं तारण करायला देवाला बरं वाटलं. की जे जगाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे, तेच देव जे मूर्खपणाचं ते घेऊन आणि त्याचं ज्ञान, त्याचं सामर्थ्य प्रकट करतो. म्हणून सुवार्ता हे गूज आहे. आणि ते गूज, ते रहस्य या पत्रात पावलाने रोमकरांना प्रकट केलेलं आहे. आणि पहिल्या अध्यायाच्या 16 आणि 17 वचनामध्ये तो 2 कारणं देतो की त्याला सुवार्थेची का लाज वाटत नाही. पहिली गोष्ट 16 वचनात, रोमन्स 1:16, रोम 1:16, की तिच्यात देवाचं तारण करण्याचं सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट वचन 17, तिच्यात देवाचं नीतिमत्व प्रत्येक मनुष्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. की देवाचं नीतिमत्व आपल्याला मिळतं, आपण देवापुढे नीतिमान ठरतो. नंतर दुसऱ्या अध्यायात त्याने सांगितलं की जे इस्रायली किंवा यहुदी ज्यांना देवाने त्याचे संदेष्टे पाठवले, त्यांचं नियमशास्त्र दिलं, ते देखील पापी आहेत. पहिल्या अध्यायाच्या 18व्या वचनापासून तो म्हणतो की देवाने त्याच्याविषयीचं ज्ञान प्रत्येकाला प्रकट केलेलं आहे. निसर्गावरून, बाहेरून, एक्सटर्नली आणि आतून आपल्या मनाला प्रत्येकाला माहीत आहे की काय राईट काय रॉंग. परंतु त्याने देव म्हणून त्याचा गौरव केला नाही, तर निर्माण केलेल्या प्राण्यांची, सृष्टीची भक्ती करू लागले. आणि मग देवाने त्यांना टाकून दिले. हे 18 ते 32 मध्ये पहिल्या अध्यायाचा तो सांगतो. आणि त्याचे परिणाम काय झाले. म्हणून विधर्मी किंवा परराष्ट्रीय हे दोषी आहेत. नंतर दुसरा अध्याय तो म्हणतो की ज्यांना देवाने नियमशास्त्र दिलं ते इस्रायल लोक, ते देखील ते पूर्णपणे पाळू शकले नाहीत, म्हणून तेही दोषी आहेत. आणि तिसऱ्या अध्यायाच्या शेवटास तो म्हणतो की सर्वांनी पाप केलेला आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. रोमकरासपत्र 3 आणि वचन 23, सर्वांनी पाप केला आहे देवाच्या गौरव.
विदेशी परराष्ट्रीय पापी आहेत, इस्रायल लोक, यहुदी लोक पापी आहेत, सर्व जग पापी आहे आणि म्हणून सर्व जगाला ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज आहे. आमेन. तर आता रोमकरास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायात जर नियमशास्त्राच्या द्वारे जर तारण नाही, तारण जर कृपेने विश्वासाने जर आहे, मग नियमशास्त्र देवाने का दिलं असा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत की जर नियमशास्त्राने, आणि नियमशास्त्र म्हणजे मोशाचा नियमशास्त्र, नियमशास्त्र म्हणजे केवळ 10 आज्ञा नाही, तर त्या नियमशास्त्रात दिलेले विधी, सर्व प्रकारचे अर्पण जे इस्रायल लोकांना अर्पण करायला सांगितले होते ते अर्पण, ते विधी, सर्व काही मिळून नियमशास्त्र आहे. लक्षात घ्या. आणि ते त्यांना पाळायला लावलेलं होतं आणि ते पाळू शकत नव्हते म्हणून अर्पण होते की अर्पण आणल्यानंतर, रक्त सांडल्यानंतर देव त्यांच्याशी कनेक्टेड राहील, ते देवाशी कनेक्टेड राहू शकतील आणि ते आशीर्वाद नाही. तर मग प्रश्न असा आहे की तारण जर विश्वासाने आहे तर नियमशास्त्र कशासाठी? रोमकरास पत्र 3:19 आणि 20. आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र जे काही सांगतं ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगतं. आणि शास्त्राधीन किंवा नियमशास्त्राधीन लोक कोण? इस्रायल किंवा यहुदी. नियमशास्त्र जे काही सांगतं ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवदंडास प्राप्त व्हावे. अवघे जग, केवळ इस्रायलच नव्हे, कारण कोणी ते पाळू शकत नाही म्हणून सर्व दंडास पात्र आहे, ठराविक. त्याच्यासमोर कोणी मनुष्य नियमशास्त्रातील कर्माने नीतिमान ठरणार नाही. अगदी स्पष्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की 10 आज्ञा पाळू किंवा हे करून ते करू, इथं स्पष्ट सांगितलं की नियमशास्त्राने कोणी नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो. आता ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये आणि इतर ठिकाणी आपण पाहतो की 6 कारणं आहे की नियमशास्त्र देवाने इस्रायलाला का दिलेलं होतं. 6 उद्देश, पॉईंट, 6 पर्पसेस ऑफ द लॉ. नियमशास्त्राचे 6 उद्देश जर लिहून घेत असाल तर, पहिला पॉईंट, पहिला उद्देश, पहिलं कारण हे माणसाला पापाचं सत्य व सामर्थ्य दाखवण्यासाठी. टू शो मॅन द रियालिटी अँड पॉवर ऑफ सिन. पाप किती भयंकर आहे, देवाच्या दृष्टीने किती भयंकर आहे, देव किती गंभीरतेने घेतो आणि त्याचं सामर्थ्य पापाचं किती आहे की माणूस स्वतःला मुक्त करू शकत नाही, हे माणसाला पाप काय आहे हे दाखवण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं. हा पहिला पॉईंट, पहिलं कारण, पहिला उद्देश. म्हणजे जसं काही एखादा रोग जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत तो बरा होत नाही. रोग निदान, ज्याला डायग्नॉसिस असं म्हणतात, ते रोग निदान झाल्यानंतर योग्य ट्रीटमेंट दिली जाते. पण जोपर्यंत कोणता आजार, रोग आहे हे कळत नाही तोपर्यंत ती ट्रीटमेंट, तो औषध उपचार लागू पडत नाही, बरं वाटत नाही. पण रोग कोणता आहे हे कळल्यानंतर, योग्य ट्रीटमेंट दिल्यानंतर तो आजार बरा होतो. तसं माणसाचा रोग किंवा आजार हे पवित्र शास्त्र दाखवतं की माणसाचा रोग किंवा आजार पाप आहे. डायग्नॉसिस. आणि केवळ माणसाचा आजार काय हे दाखवतं असं नाही, तर त्याच्यावर उपचार देखील पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि पवित्र शास्त्र जगातलं एक असं एकमेव पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये मानव जातीचा रोग किंवा आजार काय आणि त्याच्यावर उपचार काय हे सांगितलेलं आहे. म्हणजे तारण होण्यासाठी, पापांची क्षमा होऊन देवाशी समेट होण्यासाठी, देवाबरोबर जोडल्या जाण्यासाठी अगोदर माणसाला हे कळलं पाहिजे की मी पापी आहे, ह्याची जाणीव झाली पाहिजे.
जोपर्यंत माणसाला वाटतं की मी पाप केलं नाही, मी यांच्यासारखा नाही त्यांच्यासारखा, तोपर्यंत तारणाची गरज आहे किंवा तारणाचं महत्त्व, सुवार्तेचं महत्त्व कळत नाही. पण ज्यावेळेस हे कळतं की सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे, नीतिमान कोणी नाही, एकही नाही, कोणी नियम पाळू शकत नाही, कोणी किती धर्मकर्म केले तरी देवापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यावेळेस सुवार्तेचं महत्त्व, प्रभू येशूने काय केलं याचं महत्त्व आपल्याला कळतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जाणीव होती, जसं सांगितलं गेलं समजा डॉक्टरांनी की तुम्हाला अमुक अमुक आजार आहे, कॅन्सर आहे, जोपर्यंत आजार आहे हे कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर उपचार करणार नाही. पण ज्यावेळेस मला कळतं की मला अमुक अमुक आजार आहे हे कळल्यानंतर मग मी ट्रीटमेंट घ्यायला. तसं पहिल्याने हे कळलं पाहिजे की देवाच्या दृष्टीने आपण कोणी चांगले नाहीत, कोणी देवाच्या आशीर्वादाच्या लायक नाहीत, सर्वांनी पाप केलेला, आपण पापी आहोत. आणि ज्यावेळेस आपल्याला हे कळतं की आपण पापी आहे आणि देव पापाची शिक्षा करणार आहे आणि पापाचे हे परिणाम होतात, तो आजार पापाचा आहे, मग त्याच्यावर उपचार आपण शोधायला लागतो. आणि असंख्य लोक प्राचीन काळापासून त्याच्यावर उपचार शोधत आलेले आहेत. तत्वज्ञान किंवा धर्म किंवा कर्म, वेगवेगळ्या रीतीने माणसाला मनशांती, मोक्ष, पापांची क्षमा कशी मिळेल याच्या प्रयत्नात माणूस आहे. परंतु तो योग्य उपचार नाही आहे. त्या आजारावर पापाच्या धर्म कर्म ही ट्रीटमेंट नाही आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट, योग्य उपचार आहे प्रभू येशूचं रक्त. त्याच्या रक्ताने पापांची क्षमा आहे. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट ही की तारणाचा स्वीकार किंवा तारणाचा महत्त्व कळण्या अगोदर माणसाला हे कळलं पाहिजे की मी पापी आहे आणि मला पापाच्या क्षमेची गरज आहे. जे काही दुखणे, आजार, प्रॉब्लेम हे पापाचे परिणाम आहेत. पाप हा आजार जर बरा झाला तर हे परिणाम नष्ट होतात. पण आपण परिणामावर आपण म्हणतो हे दुखतो, ते दुखतो, हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम, त्याचं मूळ कारण, मूळ आजार काय आहे? पाप. म्हणून मूळ आजार जर बरा झाला तर परिणाम पण नष्ट होतात. तर 20व्या वचनात पौल स्पष्टपणे लिहितो की नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो. पाप काय आहे हे आपल्याला कळतं. जोपर्यंत रूल्स आणि रेग्युलेशन असतात, नियम असतात, तेव्हा कळतं की हा नियम मोडलेला आहे. पण नियमच असले तर कोणता नियम मोडला कसं काय कळणार? म्हणजे आपण पापी असल्यामुळे काय योग्य आहे हे प्रत्येकाला माहीत आहे, परंतु आपण ते करत नाही. उलट जे चुकीचं आहे, योग्य नाही, ते आपल्याद्वारे होतं आणि आपल्याला माहीत असतं याचे परिणाम काय होणार आहे. याचा अर्थ की आपण पापी आहोत म्हणून. म्हणजे प्रॉब्लेम बाहेर नाही, प्रॉब्लेम आतून आहे. आपण कोणत्या घरात, कोणत्या समाजात, कोणत्या वातावरणात राहतो, बाहेरचा प्रॉब्लेम नाही आहे, बाहेरचा आहे. पण मेन प्रॉब्लेम आतून आहे, माणसाचं मन, माणसाचं अंतःकरण. आणि एकमेव सोल्युशन, एकमेव उपाय आहे प्रभू येशूची सुवार्ता. आता याच्याविषयी पौल काय लिहितो आपण जरा वाचू. की आपल्याला वाटतं चांगलं ते करावं, पण आपल्या हातून होत नाही. रोमकरास पत्र 7वा अध्याय 7वं वचन. तर मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे का? असे अगदी नाही. तरी पापाची ओळख नियमशास्त्रा वाचून कशानेही मला झाली नसते. तो म्हणतो नियमशास्त्र दिलं म्हणून मला कळलं की चोरी करू नको हे देवाच्या दृष्टीने पाप आहे, व्यभिचार करू नको हे पाप. जेव्हा देवाने सांगितलं हे करू नको, नियम दिला, तेव्हा कळलं की हे रॉंग आहे. म्हणजे काय रॉंग आहे, काय चुकीचं आहे हे कळण्यासाठी नियमशास्त्र दिलं. आमेन. नंतर 12 ते 13, रोमकरास 7 वचन 12 ते 13.
तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथा न्याय व उत्तम आहे. नियमशास्त्रात काही फॉल्ट नाही, दोष नाही आहे, ते पवित्र आहे, देवापासून देण्यात आलेले आहे. वचन 13, तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? असे अगदी नाही. पाप ते पाप असे दिसावे म्हणून जे उत्तम त्याचे योग्य मला मरणास कारण झाले, यासाठी की आज्ञेच्या योग्य पाप पराकष्टेचे पापिष्ट व्हावे. म्हणजे पाप देवाच्या दृष्टीने किती भयंकर आहे हे मला दिसावे, कळावे म्हणून देवाने नियमशास्त्र दिलं, म्हणून ते आज्ञा दिल्या. हे पहिलं कारण, पहिला उद्देश की पापाची सत्यता आणि पापाचं सामर्थ्य दाखवण्यासाठी. दुसरा उद्देश, दुसरं कारण नियमशास्त्र देण्याचं, रोमकरासपत्र 7वा अध्याय आणि 18व्या वचनापासून आपण वाचू. ह्याच्यामध्ये दुसरा उद्देश, नियमशास्त्र देवाने का दिलं हेच सांगितलेलं आहे. रोमकरासपत्र 7 आणि वचन 18, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे मला होते पण साधू करणे होत नाही. चांगलं ते करावं असं वाटतं पण ते मी करू शकत नाही. जे चांगले करावे असे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. आता प्रॉब्लेम काय आहे नेमका हे पाऊल या ठिकाणी सांगत आहे. वचन 20, जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप करते. का बरं असं होतं? तो म्हणतो की मला वाटतं चांगलं ते करावं पण होत नाही, वाईट होतं. मला माहीत आहे ते वाईट आहे, रॉंग आहे, तरी पण मी ते करतो. का? तो म्हणतो कारण माझ्या ठाई जे पाप आहे ते, माझ्या ठाई पापी स्वभाव आहे म्हणून. आणि हे आपल्याही बाबतीत सत्य आहे, नाही का? किती वेळेस आपण ठरवतो मी असं करणार नाही, मी तसं बोलणार नाही, पण आपण करतो, आपल्याकडून ते होतं. कारण का? कारण आपण पापी आहोत म्हणून. सर्वांनी पाप केला देवाच्या गौरवांतर. पाप करतो म्हणून पापी नाही, पापी आहोत म्हणून पाप करतो. जन्मापासून विचाराने कृतीने मनुष्य पापी आहे, हे पवित्र शास्त्र सांगतं. माणसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे पाप, आणि देवाचा सर्वात मोठा उपाय आहे प्रभू येशूच्या द्वारे पापांची क्षमा. तर वचन 21, जो मी साधू कर्म करू पाहणारा त्या मला हाच नियम आढळतो की वाईट ते पुढे येते. माझे अंतस्थ जे आहे ते देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीते, तरी माझ्या अवयवात मला एक नियम, निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढून मला कैद करतो आणि माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. पाऊल या ठिकाणी म्हणतो की मला माहीत आहे की जे चुकीचं आहे, पण ते करण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही आहे, माझ्याकडून ते होत नाही, मी किती प्रयत्न केला तरी. म्हणून मला माझ्यामध्ये एक नियम आढळतो की चांगलं करायला गेलं की वाईटच होतं, आपोआप वाईटच होतं. तो म्हणतो हा माझा प्रॉब्लेम आहे, आणि हा आपला प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे की आपण चांगलं करण्याचा, वागण्याचा, धर्म कर्म करण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ती धर्म कर्म देखील ज्यावेळेस माझं दृढीकरण झालं 15 वर्षाचा असताना, थोडं शास्त्राबद्दल ज्यावेळेस माहिती व्हायला, तेव्हा असं वाटलं की दृढीकरण झाल्यानंतर हा विधी केल्यानंतर काहीच चुकीचं वाईट होणार नाही, वाईट वागणूक, वाईट बोलणं होणार नाही. परंतु ते केल्यानंतर कळलं की ते करून देखील काही उपयोग नाही आहे. दृढीकरण, एखाद्याला वाटतं की प्रभू भोजन किंवा चर्चला जाणं हे रूढी परंपरा विधी, आपल्याला वाटतं की अमुक अमुक धर्म कर्म अमुक अमुक गोष्ट केल्यानंतर ते होईल, पण तो उपाय नाही आहे, ते सोल्युशन नाही आहे. काही जणांना वाटतं की बाप्तिस्मा घेतल्यानंतर, बाप्तिस्मा पापांच्या क्षमेसाठी नाही आहे, पापांची क्षमा झाली म्हणून घेत असतात
की मी प्रभू येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे, आणि म्हणून लहानपणी बाप्तिस्मा शास्त्राला धरून नाही आहे, तो चुकीचा आहे. 2000 वर्षाच्या चर्चच्या इतिहासामध्ये हे सर्व चुकीचे शिक्षण, दृढीकरण, लहानपणी बाप्तिस्मा वगैरे वगैरे, 40वा, हे सर्व चर्च हिस्ट्रीमध्ये आहे. रोमन कॅथलिसिझमकडून प्रोटेस्टंट चर्चेसने घेतले आणि ती परंपरा चालत आली. याला शास्त्राचा कोणताही आधार नाही. म्हणून प्रभू येशू म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला मुक्त करेल. जोपर्यंत सत्य समजत नाही तो मग लोक म्हणतात मग हे खोटं आहे का, मग आम्ही काय करायचं नाही का. पण जेव्हा सत्य कळतं की त्याला काही अर्थ नाही आहे, त्याने पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे, ते देवाच्या वचनात कुठेही देवाने सांगितलेलं नाही आहे, त्यावेळेस आपण त्याच्यातून मुक्त होतो. नाही तर देवाचे वचन नियमाच्या ऐवजी आपण त्या गोष्टींना महत्त्व देतो. तर दुसरं कारण पाऊल म्हणतो की माझ्यामध्ये एक नियम आहे, मी चांगला करायला जातो तो वाईट माझ्यातून. म्हणजे दुसरा पॉईंट, दुसरा उद्देश नियमशास्त्राचा काय की माणसाला स्वतःच्या प्रयत्नाने माणूस नीतिमान ठरू शकत नाही हे दाखवण्यासाठी. स्वतःच्या प्रयत्नाने माणूस नीतिमान ठरू शकत नाही हे दाखवण्यासाठी. टू शो मॅन दॅट ही कॅनॉट अचीव रायचसनेस बाय हिज ओन एफर्ट्स. किती प्रयत्न, किती धर्म, किती आज्ञापालन, आणि म्हणून प्रश्न असा की किती करायचा, किती दिवस करत राहायचं. आम्ही हे करतो ते करतो, पण किती करायचं आणि कधीपर्यंत करायचं. तो म्हणतो किती जरी केलं, करत राहिलं तरी मेन जो प्रॉब्लेम आहे की चांगलं करायचं ते कळतं पण वाईट घडतं, हा प्रॉब्लेम ते केल्याने सुटत नाही आहे. मग ते धार्मिक, ते धर्मकर्म असो, चर्चचे कर्म असो, नियम असो. आमेन. आणि 2000 वर्षात सैतानाने हळूच चर्च मंडळीला देवाच्या वचनापासून दूर नेलेलं आहे आणि त्या वचनामध्ये भेसळ, ट्रेडिशन्स किंवा रूढी परंपरांची केलेली आहे, आणि हळूच आपल्याला शास्त्रापासून बाजूला ठेवले. आणि जेव्हा शास्त्रातून सांगितलं जातं तेव्हा लोकांना खोटं वाटतं. म्हणजे याचा अर्थ आपण शास्त्रापासून किती लांब गेलेलो विचार करा, की शास्त्रच खरं वाटत नाही. म्हणजे धर्माचे नियम, चर्चचे नियम, माणसाचे नियम इतके डोक्यात फिट झालेले की ते खरं ते असं वाटतं की नाही हे केलंच पाहिजे, ह्यानेच होणार. आणि ह्या बंधनात मानव जात आहे. धर्म माणसाला बंधनात टाकतो. धर्म म्हणजे काय? देवप्राप्तीसाठी जे आपण कर्म करतो, जे करतो त्याला म्हणतात धर्म. आणि तारण म्हणजे काय? देवाने जे आपल्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी केलेलं आहे ते म्हणजे तारण. इतकं सिंपल, सरळ, सोपं आहे. याच्यात काय कोणतं PhD किंवा ग्रॅज्युएशन करण्याची गरज नाही. इतकं सरळ सोपं आहे. तर पहिलं कारण पापाची सत्यता आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी. दुसरं कारण किंवा दुसरा उद्देश स्वतःच्या प्रयत्नाने माणूस नीतिमान ठरू शकत नाही हे दाखवण्यासाठी. तिसरं कारण गलतीकरास पत्र 3 अध्याय आणि याच्या 24व्या अध्यायात आपल्याला 24व्या वचनात आपल्याला आढळतं. गलेशियन्स 3:24, गलती 3:24. आणि इथं पाऊल असं लिहितो, आणि हा तिसरा उद्देश आहे, नियमशास्त्र का दिला. आपला विषय काय चाललेला आहे? नियमशास्त्राने जर तारण नाही तर देवाने हे नियमशास्त्र का दिलं, याचे कारण आपण पाहतो. तिसरं कारण, आपण विश्वासाने नीतिमान ठरावे म्हणून. कशाने? आपण विश्वासाने नीतिमान ठरावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. इथं तिसरं कारण आहे, नियमशास्त्र का दिलं. नियमशास्त्र काय होतं? ख्रिस्ताकडे पोहोचवणारे. ख्रिस्ताची आपल्याला गरज आहे. आपण कर्म करून पापाची क्षमा मिळवू शकत नाही, नीतिमान ठरू शकत नाही. ख्रिस्ताने क्षमा केलेली आहे, त्या ख्रिस्ताकडे जाण्याची गरज आहे हे दाखवण्यासाठी नियमशास्त्र दिला. त्या नियमशास्त्र जे काही अर्पण होते, विधी होते,
जे इस्रायल लोक करत आलेले होते, जे अर्पण, ते हे दाखवत होते की एक दिवशी देवाचा पुत्र स्वतः पापासाठी स्वतःचं अर्पण करील. त्याचं प्रतीक ते जनावरं, ते पशुपक्षी होते जे ते लोक अर्पण करत होते वेदीवर. म्हणजे नियमशास्त्र हे ख्रिस्ताकडे नेणारं होतं. तिसरं कारण, तिसरा उद्देश, गलती 3:24 परत एकदा ऐका. आपण विश्वासाने नीतिमान ठरावे. आपण कशाने नीतिमान ठरतो? चांगलं करून, चांगलं वागून का? आज्ञा पालन करून का? नाही. प्रभू येशूने जे केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेव. पण धर्माने, सैतानाने सांगितलं की नाही नाही तू हे कर, ते करू नको, मग देव तुला आत घेईल. आणि हे आपण खरं मानून बसलेलो आहे. पण खरं काय आहे की आपण विश्वासाने नीतिमान ठरतो. म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचणारे बालरक्षक होते. आता बालरक्षक, त्या काळामध्ये बालरक्षक म्हणजे राजे महाराजे मोठ्या मुलांचे लहान लेकरं सांभाळायला नौकर असत. आणि ते नौकर त्या लहान मुलांना सांभाळताना काय राईट काय रॉंग हे शिकवत असत. त्यांना त्यांचे जे शिक्षक त्यांना ते शाळेत घेऊन जात होते शिक्षकांकडे. तसं नियमशास्त्र तो म्हणतो बालरक्षक होतं. म्हणजे नियमशास्त्र आपल्याला आपला शिक्षक जो प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे नेणारे आहे. सगळं शिक्षण बालरक्षक सांभाळणारे ते लोक देत नव्हते लेकरांना, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं सांगत होते आणि त्यांना शाळेत नेत होते, त्यांना शिक्षकाकडे नेत होते. तसं नियमशास्त्र आपल्याला सगळं काही सांगत नाही, पण काय राईट काय रॉंग, देवाला काय आवडतं काय आवडत नाही, काय पाप आहे हे सांगतं. आणि मग आपल्याला ख्रिस्ताची गरज आहे हे दाखवतं. म्हणून नियमशास्त्र दिलं. आणि प्राचीन काळामध्ये यहुदी लोकांमध्ये जे ट्युटर किंवा बालरक्षक जे होते ते त्यांना शिक्षकाकडे नेत होते. आता दोन प्रकारे नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे नेतं. पहिलं म्हणजे नियमशास्त्रामध्ये ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाणी आहेत जुन्या काळामध्ये, की एक दिवशी तो येईल आणि काय येईल, कशासाठी येईल, काय करेल. दोन शास्त्रभाग, दोन कारणं, दोन प्रकारे नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे नेतं. 2 ways. पहिलं प्रॉफिटिकली किंवा भविष्यवाण्यानुसार. अनुवादाचं पुस्तकाचा 18वा अध्याय काय भविष्यवाणी केलेली होती नियमशास्त्रामध्ये. नियमशास्त्र कसं आपल्याला ख्रिस्ताकडे नेतं. अनुवादाचं पुस्तकाचा 18वा अध्याय आणि वचनं 18 आणि 19. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंधातून म्हणजे इस्रायल लोकातून तुझ्यासारखा म्हणजे मोशासारखा एक संदेष्टा उत्पन्न करीन. त्याच्या मुखी मी आपले वचनं घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या त्यांना तो निवेदन करील. मोशेसारखा एक संदेष्टा. वचन 19. जी माझी वचने तो माझ्या नावाने बोलेल ते जो कोणी ऐकावाचा नाही त्याचा मी झाडा घेईन. आता ही जी भविष्यवाणी मोशेसारखा संदेष्टा म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. जो कोणी ऐकणार नाही परमेश्वर म्हणतो त्याचा मी झाडा घे. ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी कुठं आहे? नियमशास्त्रात आहे. किती जण ऐकत आहेत? नियमशास्त्र का दिलं? ख्रिस्ताकडे नेण्यासाठी. मग नियमशास्त्र ख्रिस्ताकडे कसं नेतं? ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाण्या नियमशास्त्रात सांगितलेल्या आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं प्रतीक किंवा छाया, सावली त्या नियमशास्त्रात आढळतं. टाईप्स अँड शॅडोज म्हणजे काय? म्हणजे जे जे विधी होते त्याच्यामध्ये ख्रिस्ताची सावली. उदाहरणार्थ, तो कोकरा ज्या दिवशी मिस्र देशातून मुक्त होण्याच्या रात्री त्याने वधला, ओलांडणाचा कोकरा. आता तो ओलांडणाचा कोकरा कापावा, घ्यावा, त्याचं रक्त लावा, हेच आज्ञा होती.
आणि त्याच्याने ते मुक्त झाले. परंतु नव्या करारात जर आपण वाचलं तर तो कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आहे. योहान 1:29 योहान एक दिवशी प्रभू येशूला रस्त्याने जाताना म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि लगेच इस्रायल लोकांना कळलं, कारण ते सगळे इस्रायली होते, की जो आपण वल्हांडणाचा कोकरा कापतो वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी, तो कोकरा हा जो कोकरा एक दिवशी येईल त्याचं प्रतीक आहे. हे त्यांना लगेच क्लिक झालं. म्हणजे जे विधी होते ते एक छाया किंवा सावली होती की जे प्रभू येशू ख्रिस्त असेल ते. सावली, मी जर उभं राहिलो सावली पडले, तुम्ही म्हणलं कोणाची सावली? कोणाच तरी व्यक्ती आहे म्हणून सावली पडलेली. तर जुना करार सावली आहे, पण व्यक्ती कुठं आहे? नव्या करारात आहे. आणि तो व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून जुना करार समजण्यासाठी नवा वाचला पाहिजे, नवा समजण्यासाठी जुना वाचला पाहिजे, म्हणजे दोन्ही वाचले पाहिजे. पण दुर्दैवाची अशी गोष्ट आहे, मी पाहिलं की काही लोक छोटासा नवा करार असा खिशात ठेवतात, नाही का, नाही तर पर्समध्ये ठेवतात. ते म्हणतात आम्ही नव्या करारात जगत आहोत. अरे पूर्ण शास्त्र देवाचं वचन आहे. जुना करार पण नवा करार, सगळं देवाचं सगळं घ्या ना, थोडंसं का. तर तो कोकरा ख्रिस्त आहे. 1 कोरिंथ 5 आणि याचं 7वं वचन या ठिकाणी पाऊल त्या कोकऱ्याबद्दल काय लिहितो बघा. कोरिंथीकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 7व्या वचनात पाऊल म्हणतो की तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की तुम्ही जसे बेखमीर लोक आहात तसे तुम्ही नवा. कारण आता ऐका, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त याचे अर्पण झालेले आहे. आपला वल्हांडणाचा यज्ञ पशु किंवा कोकरा कोण आहे? ख्रिस्त आहे. म्हणजे तो कोकरात जे इस्रायल लोक जे कोकरा कापत होते, तो विधी कशाचा प्रतीक होता? की एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जगाचा पाप हरण करणार देवाचा कोकरा जगात येईल, तोपर्यंत तो विधी करायचा होता. तो विधी त्याची छाया होती. तर तिसरं कारण काय? की नियमशास्त्र आपल्याला यहुद्यांना मसीहा प्रगट करण्यासाठी व त्याच्याकडे वळवण्यासाठी आहे. की इस्रायली लोकांचा, यहुदी लोकांना हे कळावं की प्रभू येशू ख्रिस्त हाच त्यांचा मसीहा आहे आणि त्यांनी त्यांच्याकडे यावं, म्हणून त्यांना नियमशास्त्र दिलं होतं. की जे आपण करत आलेलो आहे ते ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि मग आता चौथं कारण बघा. चौथं कारण, नियमशास्त्र कशासाठी दिलं? नियमशास्त्राचा उद्देश काय? गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 23वा वचन, गलती 3:23. ह्या विश्वासाच्या आगमनापूर्वी जो विश्वास प्रकट होणार होता त्यासाठी आपणाला कोंडीत टाकले होते आणि आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते. कोंडीत आणि रखवालीत हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे काय? पाऊल म्हणतो की ख्रिस्त येईपर्यंत, आता इकडे बघा, पाऊल म्हणतो ख्रिस्त जगात येईपर्यंत जे नियमशास्त्र दिलेलं होतं ते आपल्याला कोंडीत टाकण्यासाठी किंवा आपल्याला आपलं रक्षण करण्यासाठी टिकवून ठेवण्यात, तो येईपर्यंत म्हणून नियमशास्त्र दिलेलं होतं. आणि इस्रायल लोक, जर आपण इस्रायलाचा इतिहास जगाच्या इतिहासात पाहिला तर ते नेहमी एक वेगळे आणि टिकून राहिलेले लोक आहेत. नुकतंच काही महिन्यापासून जी लढाई चालली टी व्हीवर तुम्ही पाहतात, अनेक लढाया आजपर्यंत अनेक राष्ट्रांनी इस्रायलावर हल्ला केलेला आहे. ते जगभर पांगले गेले देवाच्या परत देवाने त्यांना एकवटलं, परत हे केलं. संघर्ष, पहिल्यापासून संघर्ष, लढाया, रक्तपात, परंतु तरीही ते नष्ट झालेलं नाही. कितीतरी सम्राट, महाराजे, राष्ट्रपती यांनी ठरवलं ह्याही काळात सुद्धा, आता पण आपण ऐकतो की मुठभर इस्रायल राष्ट्र आम्ही भस्म करू, नष्ट करू, परंतु ते करू शकत नाही आहेत. का?
कारण ते देवाचे निवडलेले लोक आहेत. कारण देवाचा उद्देश त्या लोकांसाठी, त्या राष्ट्रासाठी आहे, म्हणून देवाने त्यांना टिकवलेलं आहे. म्हणून पाऊल म्हणतो चौथं कारण किंवा चौथा उद्देश नियमशास्त्र देण्यासाठी की इस्रायल राष्ट्राला राष्ट्र म्हणून, देश म्हणून टिकवण्यासाठी. पॉईंट किती जणांचं लक्ष आहे. आणि ह्याविषयीची भविष्यवाणी होती, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण हे जर समजलं तर इथून पुढे आपण रोमकरास पत्रात काही पाहू, ह्या गोष्टी समजतील. मग याची लिंक पुढे आहे. गणनाचं पुस्तक नंबर्स 23:9, गणनाचं पुस्तक याचा 23वा अध्याय 9व्या वचनात इस्रायलाबद्दलची भविष्यवाणी करण्यात आलेली होती. आणि त्यावेळेस त्या भविष्यवाणीत इस्रायलाबद्दल काय म्हटलं बघा. भला नावाच्या संदेशाने गणना 23:9, गणना 23:9. ज्यांच्याजवळ शास्त्र आहे त्यांनी शास्त्रात बघायचं, ज्यांच्याजवळ नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. खडकांच्या माथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे. पहा, हे राष्ट्र अलग वसणारे आहे. पहा, हे राष्ट्र, भला म्हणतो इस्रायल लोकांबद्दल, पहा हे राष्ट्र अलग वसणारे आहे, वेगळं राहणारे आहे. अन्य राष्ट्रामध्ये ते मोजावायचे नाही किंवा मिसळावायचे नाहीत. त्यावेळेस भविष्यवाणी केलेली होती. प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला 2000 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर 3500 वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ 5,500-6 हजार वर्षापूर्वीची भविष्यवाणी की ते राष्ट्र, ते लोक जगा वेगळे असतील, ते वेगळे म्हणून राहतील, त्यांचं वेगळं अस्तित्व राहील. किती देशाचे लोक शत्रू नष्ट करून पाहत असले, किती ते देशात जे पांगले गेले, तरी ते त्यांच्यात मिक्स होणार नाही. त्यांची आयडेंटिटी, त्यांची ओळख ही वेगळी म्हणून राहील. आमेन. ही भविष्यवाणी होती. आणि इतिहासात देखील आपल्याला माहीत आहे की 70 AD, इसवी सनानंतर 70 नंतर ज्यावेळेस जेरुसलेमचा नाश झाला, प्रभू येशूने सांगितलं होतं की हे मंदिर जे तुम्ही पाहता ते राहणार नाही दगडावर दगड. तर 70 साली, 70 हे 2025 आहे, 70 जेव्हा होतं, 70 त्यावेळेस इस्रायलचा नाश झाला आणि इस्रायल लोकांना सर्व जगात हकलून देण्यात आलं. जेरुसलेमचा नाश करण्यात आला आणि जवळजवळ 19 शतकं म्हणजे जवळजवळ 2000 वर्ष त्यांना स्वतःचा देश, स्वतःचं ठिकाण नव्हतं. ते वेगवेगळ्या देशात पांगले गेले, विखुरले गेलेले होते. आणि मग जवळजवळ 100 देशामध्ये ते पांगले गेले. मला आठवतं लहानपणी आम्ही मुंबईत राहत असताना, मी 5 वर्षाचा होतो तोपर्यंत मुंबईत राहिलो आणि त्या बिल्डिंगमध्ये काही इस्रायली लोक राहत होते. परंतु कालांतराने एक एक करून त्यांचे बिझनेस सर्व सोडून ते त्यांच्या देशाला परत गेलेले, ते त्यांच्या देशात परत गेलेले. आणि इतिहास आपल्याला सांगतो की 1948 मध्ये इस्रायल राष्ट्र हे निर्माण झालं. परत जगातून, वेगवेगळ्या देशातून देवाने त्यांना एकवट करून त्यांना नेमलेल्या ठिकाणी आणलं, ज्या ठिकाणावर ते देशात. पण इतर देशात पांगले गेल्यानंतर सुद्धा, आणि हा पॉईंट महत्त्वाचा आहे, जरा ऐका, इतर देशात गेल्यानंतर सुद्धा त्यांना जरी त्यांचं सभास्थान नव्हतं तरी ते देवाची भक्ती नियमशास्त्रानुसार करत राहिले. ते दुसऱ्या जाती, दुसऱ्या लोकात मिक्स झाले नाही, आंतरजाती इंटरकास्ट केला नाही. जर केलं असतं तर इस्रायल लोक आज अस्तित्वात राहिले नसते. ते त्यांचेच लोक म्हणून राहिले आणि 2000 वर्षांतर परत झालं. का? कारण ही भविष्यवाणी होती की ते अलग राष्ट्र इतरांपेक्षा वेगळे असं राहील. आणि त्या राष्ट्राला देवाने नियमशास्त्र दिलं आणि त्या नियमशास्त्र पाळून त्याच्यात सांगितलेले विधी हे ते केल्यामुळे, करत आल्यामुळे ते टिकून राहिले. आमेन. म्हणून चौथं कारण, चौथा उद्देश नियमशास्त्र का दिलं? इस्रायलाला टिकवण्यासाठी.
किती जणांना समजते? हालेलुया. आता पाचवा उद्देश, पाचवं कारण आपण पाहू. आणि हे पाचवं कारण किंवा पाचवा उद्देश आपल्याला नेहम्याच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायात आढळतो. नेहम्या 9 वचन 13 आणि 14 मध्ये इस्रायलाबद्दल काय लिहिलंय बघा. तू सिनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास. म्हणजे परमेश्वर त्यांच्याशी. आणि आपल्याला माहित आहे की 10 आज्ञा नियमशास्त्र हे सिनाय पर्वतावर परमेश्वराने मोशेला बोलवलं आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आज जर तुम्ही पाहाल तर सिनाय पर्वत तुम्ही यूट्यूबवर TV वर पाहू शकता. कडेकोट बंदोबस्त आहे. कोणत्याही जातीच्या देशाच्या माणसाला अलाउड नाही आहे. आणि संगीन पहार आहे. कारण तो पवित्र डोंगर असं ते अरब लोक मानतात. कोणालाही एंट्री नाही आहे. पण फक्त दूरून लांबून तुम्ही पाहू शकता. आणि त्या डोंगरावर परमेश्वर उतरून आला आणि त्या डोंगरावर मोशेला नियमशास्त्र देण्यात आलेलं. म्हणून नेहम्या काय म्हणतो की तू सिनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यांना योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या. कायदे, नियम, नियमशास्त्र, विधी हे 40 दिवस जेव्हा मोशे डोंगरावर होता त्या 40 दिवसात हे देण्यात आलेले आहे. किती जण ऐकत आहे? खाली लोक शेवटी वैतागून मूर्तीपूजा करायला लागले, नाचायला लागले. ते म्हटले मोशेचं काय झालं आम्हाला माहीत नाही. पण त्या 40 दिवसात वर डोंगरावर असताना देवाने मोशेला नियमशास्त्र दिलेलं आहे जे आपल्याजवळ आहेत. तर तो म्हणतो की तू त्यांना चांगले नियम, खरे कायदे आणि आज्ञा लावून दिल्या. तू त्यांना आपल्या पवित्र शाबाताचा परिचय करून दिला की शाबात काय असतो. आणि तुझा सेवक मोशे यांच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम, धर्मशास्त्र ही विधित केली. बघा, मोशेच्या द्वारे ही विधित केली. म्हणजे पाचवं कारण, पाचवा उद्देश काय? पाचवा उद्देश हा की देवाने दिलेले नियम आणि कायदे ज्या राष्ट्राला, इकडे ऐका, ज्या राष्ट्राला देवाने नियम आणि त्याचे कायदे दिलेत ते राष्ट्र कसं असतं, कसं वागतं, त्या राष्ट्राचं काय होतं हे जगाच्या इतर राष्ट्रांनी पाहावे आणि त्यांना कळावे म्हणून. म्हणजे ते लोक, ते राष्ट्र इतर राष्ट्रांपुढे, देशांपुढे साक्ष व्हावं म्हणून की देवाने निवडलेले लोक, राष्ट्र हे कसे असतात, कसं राज्य चालवतात. पण ते फेल गेले. आपण पाहतो वेळोवेळी ते देवापासून दूर गेले, वेळोवेळी शत्रूच्या तावडीत गेले. पण देवाचा उद्देश हा होता की त्यांना हे नियमशास्त्र आज्ञा देण्याचा की इतर राष्ट्राने त्यांच्याकडून शिकावं, इतर राष्ट्राला कळावं की देव कोण, इस्रायलचा देव कोण आणि त्याच्या दृष्टीने योग्य ते काय. आणि बहुतेक देशांचे कॉन्स्टिट्यूशन किंवा घटना या मोशेच्या नियमशास्त्रावर आधारित आहे. कायदे कानून किती विशेष आहे की एक नमुना म्हणून देवाने त्या इस्रायलला ठेवलं की एक पॅटर्न की दुसऱ्या राष्ट्रांपुढे हे राष्ट्र इस्रायल एक उदाहरण असं असेल म्हणून त्यांना ठेवलेलं होतं. आमेन. हे पाचवं कारण. आणि सहावं आणि शेवटचं कारण काय? स्तोत्र 1 आणि वचन 1 ते 3 याच्यामध्ये सहावं उद्देश आणि सहावं कारण आपल्याला आढळतं. स्तोत्र संहिता 1 साम 1 आणि पहिले 3 वचन हे आपल्या सर्वांना परिचित असे वचन आहेत. परंतु हे देवाचं वचन देवाने दिलेले असल्यामुळे या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणतो? धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. चालणं, पाऊल घालणं आणि बसणं. इकडे ऐका, पहिले आपण चालतो, टाइमपास करतो त्यांच्याबरोबर, मग नंतर गप्पा मारतो आणि मग एक दिवशी त्यांच्या बैठकीत बसतो. ह्या स्टेप्स आहेत.
वाईट संगतीत वाईट लोकात जाण्याच्या. आधी ओळख, नंतर करता करता त्यांच्या बैठकीत बसणं. नंतर वचन 2, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. रमतो अंडरलाईन करा, आणि मनन, मेडिटेशन. प्रत्येक धर्मामध्ये मनन, मेडिटेशन हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. प्राचीन काळापासून माणसाला माहीत आहे, कारण माणूस आत्मा आहे आणि ध्यान मनन केल्याशिवाय मनशांती मिळू शकत नाही. व्यसन करून किंवा 24 तास बिझी राहून आत्म्याला शांती मिळत नाही. म्हणून माणूस आत्मिक आहे बघा. म्हणून प्रभू येशूने म्हटलं की माणसाने सगळं जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. पैसा, धन, संपत्ती तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, तृप्त करू शकत नाही आहे. किती असलं तरी वाटतं अजून पाहिजे. एंटरटेनमेंट 24 तास टी व्ही आणि हे 24 तास स्वतःला एंटरटेन करमणूक केली तरी आपलं समाधान होत नाही आहे. जोपर्यंत आत्मा तृप्त होत नाही, कारण माणसाच्या मध्ये देवाने आत्मा घातलेला आहे, तो आत्मा जोपर्यंत त्या निर्माणकर्त्याशी जोडला जात नाही तो तृप्त होऊ शकत नाही. तो जगातील गोष्टींनी तृप्त होत नसतो. पण सैतान हे ऑफर करतो. हालेलुया. तर पहिल्या वचनामध्ये धन्य कोण आहे? धन्य म्हणजे आशीर्वादित. कोण आशीर्वादित आहे? जो व्यक्ती ह्या 3 गोष्टी करीत नाही. कोणत्या 3 गोष्टी? दुर्जनांच्या मसलतीने चालणे. आपल्याला माहिती आहे ते दुर्जन आहे, भ्रष्ट लोक आहेत, तरी त्यांना मसलत विचारणे, तुम्हाला काय वाटतं, काय करू, मसलतीने चालणे. दुसरी गोष्ट, धर्मनिंदकांच्या पापी जनांच्या मार्गात पाऊल घालणे, नाही ना, वाईट मार्गाने, आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसणे. या 3 गोष्टी जो करीत नाही तो म्हणतो तो धन्य आहे. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये तो धन्य आशीर्वादित माणूस काय करतो हे सांगितलेलं आहे. काय करतो? वचन 2, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो व शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. ते शास्त्र रमतो, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, शिकण्याचा, आणि त्याच्यात इंटरेस्ट घेतो, त्याच्यात तो रमतो. शास्त्र रममान करणार आहे. काही वर्षापूर्वी मी घड्याळ लावून शास्त्र वाचणं, बायबल स्टडी करणं सोडून दिलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण वाचायला किंवा मनन करायला सुरुवात करतो, अर्धा तास, 1 तास, किती वेळ कसं जातो समजत नाही, की रममान करणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला ते रममान करत नाही, तुमचा बायबल स्टडी सुरू झालेला नाही, हे मी तुम्हाला सांगतो. जोपर्यंत तुम्ही 1-2 मिनिटात वाचून लगेच बंद करून उठून जाणार, तुम्हाला शास्त्राचा आनंद मिळणार नाही. तर ह्या 2 गोष्टी जो करतो, रमणे आणि मनन करणे, मेडिटेशन. पहिल्या वचनात काय करत नाही, दुसऱ्या वचनात काय करतो, त्याच्यावर धन्यता, आशीर्वाद अवलंबून आहे. आणि मग त्याचा परिणाम काय होईल? वचन 3 सांगितलं, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या सीझनमध्ये फळ देते, ज्याची पानं कोमत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. पाण्याच्या प्रवाहात लावलेलं झाड, किती घाण पाणी जरी वाहत असलं तरी आजूबाजूचे झाडं असतात ते हिरवेगार टवटवीत असतात, नाही का? मग ते कोणतेही झाडं असू द्या, का? कारण पाण्याच्या जवळ आहे. तर जो देवाच्या सानिध्यात, देवाच्या वचनात आहे, तो किती कमी शिकलेला असो, किती लहान मोठ्या घरात कोणतंही काम धंदा करत असतो, तो हिरवागार टवटवीत असतो, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखं. नंतर जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. एका शब्दात सांगायचं म्हणजे, एका वाक्यात, सक्सेस, यश. जे काही हाती घेतो तो सक्सेस जातो, कधी फेल जातच नाही. हे केलं, बुडीत खात्यात गेला, दुसरं काहीतरी धंदा सुरू केला, तो बुडाला, तिसरं काम केलं, तर असं नाही होत. जो देवाच्या वचनात रममान होतो तो जे काही काम हाती घेईल त्याच्या सिद्धीस जातो. म्हणजे काय? सक्सेस, यश हे परमेश्वराकडून आहे. आणि स्तोत्र आणि हे जे आपण वाचलं ते देवाच्या वचनाचा, नियमशास्त्राचा एक भाग आहे. म्हणून 6वं उद्देश, 6वं कारण काय? की आत्मिक
आध्यात्मिक मननासाठी साहित्य पुरविणे, म्हणून नियमशास्त्र किंवा देवाने त्याचं वचन दिलं. आध्यात्मिक मननासाठीच आहे. अध्यात्म आज तुम्ही बघा, अध्यात्माबद्दलचे कितीतरी पुस्तकं अवेलेबल आहे, सर्व धर्माच्या सर्व विषयावरचे. सगळेजण अध्यात्म. पण अध्यात्म काय आहे? अध्यात्म काय आहे हेच शिकायला सुरुवात करतात, आणि ते पण कधी रिटायर झाल्यानंतर. आणि कधी शिकणार, कधी पोहोचणार. म्हणजे बघा, समजतंय ना? नाही समजत. काही जणांना अजूनही समजत नाही, पण माझी प्रार्थना आहे की त्यांना समजेल. अध्यात्म म्हणजे आपण आत्मा आहोत, देव आत्मा आहे. आणि जेव्हा आपण त्या आत्म्याशी, आपण देवाशी आपला समेट होतो, तेव्हा खरं अध्यात्म सुरू होतं. अध्यात्म म्हणजे स्टडी नाही आहे की मी ह्या धर्माचा अभ्यास करतो, ह्याचा अभ्यास, त्याचा अभ्यास करतोय, मी फिलॉसॉफी, तत्वज्ञान स्टडी करतो. स्टडी करता करता मरून जाल, पण तू सत्य कळणार नाही. जेव्हा माणूस देवाने काय केलं हे समजतं, येशू ख्रिस्ताने काय केलं विश्वास ठेवतो, तेव्हा खरं अध्यात्म सुरू होतं. आणि ह्या आध्यात्मिक वाढीसाठी हे वचन नियमशास्त्र दिलेलं आहे. म्हणून 6वा उद्देश, 6वं कारण आध्यात्मिक मननासाठी आणि वाढीसाठी. परत एकदा रिकॅप घेतो, जर तुम्ही मिस केला असेल. 6 कारणं किंवा 6 उद्देश चेक करा. नियमशास्त्र का देण्यात आलेले? पापाची सत्यता आणि सामर्थ्य समजण्यासाठी. दुसरं कारण, आपण स्वतः देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही हे माणसाला कळण्यासाठी. तिसरं कारण, आपल्याला ख्रिस्ताची गरज आहे, ख्रिस्त हा तारणारा मसीहा आहे, त्याच्याकडे नेण्यासाठी. चौथं कारण, इस्रायल देशाला, राष्ट्राला वेगळं राष्ट्र, वेगळं लोक म्हणून टिकवण्यासाठी. कारण जर टिकवलं नसतं, त्यांच्यातूनच एक दिवशी देवाचा पुत्र जन्माला येणार होता, आणि ते जर भ्रष्ट झाले असते तर येशू ख्रिस्त जगात येऊ शकला नसता. म्हणून त्यांना टिकवण्यासाठी. चौथं कारण. 5वं कारण की राज्य किंवा सत्ता चालवण्यासाठी कोणते नियम, ते देवाने ते नियम त्या राष्ट्राला दिलेले आहे की उत्तम प्रकारची सत्ता, गव्हर्नमेंट कसं असतं हे दाखवण्यासाठी. आणि 6वं कारण, आध्यात्मिक मननासाठी आणि आशीर्वादासाठी. हे 6 उद्देशासाठी नियमशास्त्र दिलेलं आहे. आणि याचा उद्देश 3ऱ्या वचनात, जे काही तो हाती घेतो है ना, जो असा मनुष्य जो नियमशास्त्र देवाच्या वचनात, तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. पाण्याजवळ लावलेलं झाड कधी सुकलेलं असतं का? बाकीचे झाडं सुकलेले असतील, परंतु पाण्याजवळ लावलेले नेहमी टवटवीत असतात. बाकीचे लोक सुकलेले असतील, निराश असतील, पण आपण वचनाजवळ देवामध्ये राहिलेले टवटवीत राहतो. आणि एवढंच नाही, पुढं असं म्हणलं की जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाईल. आज लोकांना चुकीची सवय लावलेली आहे, प्रार्थना करा, अमुक गोष्ट प्रार्थना करा. आम्ही प्रार्थनेने नाही आहे, तुम्ही देवाकडे वळल्याने, तुम्ही या वचनात राहिल्याने तुम्ही यशस्वी व्हाल. सैतानाने वचनापासून दूर ठेवून शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला की नाही, कोणीतरी प्रार्थना करील आणि होईल, मला शास्त्र वाचायची, मला देवाची भक्ती करायची. चुकीचं आहे. तुमचा त्याच्याशी समेट झाल्यानंतर त्याचे आशीर्वाद मिळाला. एखाद्याच्या प्रार्थनेने, मध्यस्थीने देव काय करू शकतो, तो तुमचाही देव आहे, तुमच्यासाठी केलेला आहे हे दाखवण्यासाठी आहे. पण नंतर पुढं तुम्ही जायचं आहे, विश्वासाने तुम्ही त्याच्याकडे यायचं आहे. तर हे 6 उद्देश. ना प्रश्न असा आहे की आपल्याला खरंच यशस्वी व्हायचं आहे का? जर असेल तर देवाच्या नियमशास्त्राकडे, वचनात आपण राहिलं पाहिजे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू आणि रोमकरास पत्राचा हा अभ्यास सुरू राहील.